सकाळी सकाळी दारामध्ये छानपैकी रांगोळी काढून घेतली आणि मी रांगोळी काढायला गेलं म्हटल्यावर आमच्या मॅडम काही काढणार नाही असं होणारच नाही. तिला रोज एक फूल काढायला द्यावं लागतं तरच त्या शांत बसतात. मस्तपैकी रांगोळी काढून घेतली आणि मग म्हणलं की चला आता झाडांना पाणी देऊन घेऊया. काल एवढी गडबड होती ना, 2 दिवस झालं मी झाडांना काहीच पाणी, अजिबात पाणी दिलं नव्हतं. ते एकदम सुकायला लागले होते. कुंड्यामधली माती एकदम सुकून गेली होती. मग सगळ्यांना झाडांना पाणी घालून घेतलं आणि मी एक 15-20 दिवसापूर्वी हे झाडं ना ह्याच्यामध्ये लावले होते. ते आता खूप छान बहरलेत आणि त्याला नवीन नवीन दुसऱ्या फांद्या पण फुटायला लागल्यात आणि त्याला रोज फुलं येतात. हे फुलं ना दुपारी 11 ते 12च्या दरम्यान उमलतात. त्यानंतर आंघोळ केली आणि देवपूजा करून घेतली आणि स्वामींचा फोटो मंदिरामध्ये खूप छान दिसतोय. फोटो तर आला, आता असा स्वामींचा आशीर्वादही भेटला की मस्तच झालं. मग हे काही पालकाच्या काड्या येतात ज्या की मुळ्यासकट आहे. ह्या जर अशा लावल्या ना तर त्या येऊन जातात बघा. 1 वर्षापूर्वी ना मी टेरेसवरती भाजीपाला लावत होते. आता म्हटलं की परत चालू करूया. त्यावेळेस मला ना उंदरांनी एवढा त्रास दिला होता ना की मी शेवटी वैतागून नंतर ते बंदच केलं होतं. पालक लावून घेतला होता. आता म्हटलं चला धणे लावूया. आता मला हे धणे पण लावायचे. हे पालकाच्या देठाचा प्रयोग मी याच्या अगोदर पण केला होता. हे असे पालक लावले ना की पटकन भाजी खाण्यासाठी येते. आता बघूया आपण हे कधी खायला येत आहेत, उंदरं याला ठेवतेत की नाही. ते करून खाली आले. त्यानंतर मंचुरियन बनवायला घेतलं. खूप दिवस झालं मंचुरियन खाल्लंच नव्हतं. शक्यतो ना मी घरचं खाण्याला जास्त महत्त्व देते. बाहेरचं कितीही टेस्टी असेल ना तर मला असं वाटतं की घरचं हे ना हेल्दी असतं. मग मी मंचुरियन बनवले होते आणि मंचुरियन खरंच खूप सुंदर झाले होते. 1 नंबर. चला बाय बाय, भेटूया उद्या.